Hello friends, welcome you all to Polity Simplified series of ज्ञानदीप अकॅडमी. आजचं पुढचं महत्त्वाचं लेक्चर आहे आर्टिकल 23 बद्दल. आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24 जे दोन आर्टिकल्स आपण स्टडी करणार आहेत, हे दोन आर्टिकल्स आहेत. दीज आर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्धचा हक्क, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन मधली ही दोन महत्वाचे आर्टिकल्स आहेत. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड हे आर्टिकल्स काय म्हणतात. तर सी फर्स्ट पॉइंट आर्टिकल काय, आर्टिकल 23 प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे शब्द काय, ट्रॅफिक म्हणजे काय, अपव्यापार. ट्रॅफिक म्हणजे काय, अपव्यापार. व्यापार, कुणाचा व्यापार, लहान मुलांचा व्यापार, लहान मुलींचा व्यापार, महिलांचा व्यापार. बरोबर आहे. थोडक्यात काय आहे की आपण ह्युमन राईट बद्दलच्या गप्पा मारत असताना सोसायटीमध्ये आजूबाजूला वेश्या व्यवसायासाठी, पोर्नोग्राफीसाठी किंवा इतर कोणत्याही अवयवासाठी लहान मुलांचा, लहान मुलींचा किंवा महिलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इल्लीगली, बेकायदेशीरपणे ऑर्गनाइज्ड क्राईम, संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या मार्फत अपव्यापार केला जातो. या प्रकारचा अपव्यापार करणं हा फंडामेंटल राईट, मूलभूत हक्कांचा व्हायोलेशन आहे, भंग आहे. त्यासाठी आपल्या संविधानामध्ये ऑलरेडी आर्टिकल 23च्या अंडर प्रोटेक्शन आहे. पहा इथं काय म्हणतं, प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग, हा पहिला पॉइंट आहे आर्टिकल 23 मध्ये. प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग. आणि दुसरा पार्ट आहे तो आहे फोर्स्ड लेबर. दुसरा पार्ट आहे फोर्स्ड लेबर. खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी मला ही पण विनंती केली होती की सर आर्टिकल्स आपण थोडेसे डिटेल मध्ये घेऊ शकत नाही का. मित्रांनो लक्षात घ्या, या आर्टिकलचा पर्पज हा आहे की तुम्हाला आर्टिकल कमी वेळामध्ये मुद्देसूदपणे आर्टिकल किंवा त्या बेअर ऍक्ट मध्ये काय दिलंय हे कळावं, हा याचा पर्पज आहे. लक्ष्मीकांत शिकवण्याचा या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने पर्पज नाहीये, कारण सगळ्या गोष्टी याचे जे लिगल प्रोव्हिजन्स आहेत, इतर तरतूद, या सगळ्या लक्ष्मीकांतमध्ये एकदम सुटसुटीतपणे दिलेल्या आहेत. त्यामुळे ते तुम्ही त्या ठिकाणी कळून घ्यावं. इथे एकच पर्पज आहे की बेअर ऍक्ट मध्ये त्या पर्टिक्युलर आर्टिकल बद्दल काय दिलंय हे समजावून सांगणं, हा पर्पज आहे, इतर कोणताही पर्पज नाहीये. चला, आर्टिकल 23 प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक म्हणजे अपव्यापार करणं. आणि दुसरा पॉइंट आहे फोर्स्ड लेबर. फोर्स्ड लेबर, बंधुआ मजुरी. बंधुआ मजुरी, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला कोणतीही पगार किंवा कोणतंही मानधन किंवा कोणतीही मजुरी न देता त्या व्यक्तीकडनं कंटिन्यू काम करून घेता, याला फोर्स्ड लेबर किंवा बंधुआ मजुरी असं म्हणलं जातं. खूपदा हिंदी सिनेमांमध्ये असं दाखवलं जायचं की हिरोच्या वडिलांनी जमीनदाराकडनं कर्ज घेतलंय, जमीनदाराने कर्जाचं मुद्दल, व्याज यात फेरफार करून एवढ्या चुकीच्या पद्धतीने कर्ज आणि व्याज बनवून ठेवलंय की त्या हिरोच्या अंगावरचं कर्ज पुढचे 100 वर्ष फिटणार नाही. आणि यामुळे त्या हिरोला त्या जमीनदाराकडे हवं तेवढं काम करावं लागतंय. आणि या कामाच्या बदल्यात त्या हिरोला फक्त काय थोडीफार रोटी मिळते, बाकी काहीच मिळत नाही, मजुरी तर मिळत नाही. याला म्हणतात फोर्स्ड लेबर. कोणतंही मानधन, मजुरी, पगार न देता जेव्हा एखाद्या व्यक्तीकडनं जबरदस्ती काम करून घेतं, याला म्हणायचं फोर्स्ड लेबर. सो बेसिकली आर्टिकल 23 कशाबद्दल आहे, ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग बद्दल आहे. दुसरं आहे फोर्स्ड लेबर, अपव्यापाराबद्दल आहे. आर्टिकल 23 काय म्हणतं, ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग्स पहिला पॉइंट, अँड बेगर म्हणजे काय, भीक मागण्यासाठी लावणं. बरोबर, ट्रॅफिक इन ह्युमन बिईंग आणि बेगर म्हणजे एखाद्या व्यक्तीला, लहान मुलाला त्यांचे हात तोडणं, पाय तोडणं, त्यांना भीक मागण्यासाठी लावणं. अँड अदर सिमिलर फॉर्म्स ऑफ फोर्स्ड लेबर. फोर्स्ड लेबर ज्या ठिकाणी तुमच्याकडनं कंपल्सरी काम करून घेतलंय, आर प्रोहिबिटेड म्हणजे यांच्यावरती काय, कंप्लीट निषिद्ध आहे. अँड एनी कॉन्ट्राव्हेन्शन, कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे काय, याला भंग करणं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्याकडनं जबरदस्ती काम करून घेतलं किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने विकलं, याचा भंग केला, तर या पहिल्या प्रोव्हिजन नुसार हे काय असेल, इट शॅल बी अन ऑफेन्स पनिशेबल इन अकॉर्डन्स विथ दी लॉ. या ठिकाणी तुम्हाला कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाईल. या गोष्टींसाठी संसद कायदा करेल, संसदेच्या कायद्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा सुनावली जाईल. कोणताही अपव्यापार करणं, भीक मागण्यासाठी लावणं किंवा कोणत्याही प्रकारचं फोर्स लेबर, बंधुआ मजुरी करणं, हा आर्टिकल 23 नुसार फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन आहे. आणि जर फंडामेंटल राईट्स व्हायोलेशन केलं तर त्या ठिकाणी संसदेने केलेल्या कायद्यानुसार तुमच्या विरुद्ध कार्यवाही केली जाईल व दिलेल्या कायद्यानुसार तुमच्या विरुद्ध तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा दिली जाईल. हे आहे आर्टिकल 23चं पहिलं प्रोव्हिजन. यातलं दुसरं प्रोव्हिजन काय म्हणतं आपण पाहूया. सी आर्टिकल 23चं दुसरं प्रोव्हिजन काय म्हणतं,
नथिंग इन दिस आर्टिकल याचा अर्थ काय पहा, ज्या ज्या ठिकाणी नथिंग इन दिस आर्टिकल हा शब्द आलाय याचा अर्थ काय, आर्टिकल मधला जो पहिली तरतूद आहे त्याला ही दुसरी तरतूद काय आहे, अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. काय आहे, अपवाद किंवा एक्सेप्शन आहे. सो नथिंग इन दिस आर्टिकल म्हणजे पहिल्या क्लॉज मध्ये काय सांगितलंय, नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट दी स्टेट. स्टेट आपण पाहितले, आठवतं ना, स्टेटची डेफिनेशन आपण कोणत्या कलमात पाहितली आहे, स्टेटची डेफिनेशन आपण आर्टिकल 12 मध्ये स्टडी केलेली आहे. आर्टिकल 12 मध्ये नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट दी स्टेट फ्रॉम imposing compulsory service for public purposes, and in imposing such services the state shall not make any discrimination. आलं लक्षात. म्हणजे पहिलं क्लॉज काय म्हणतं, कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीवरती फोर्स लेबर जबरदस्ती काम करायला लावता कामा नये. पण आर्टिकल 12 मध्ये ज्या स्टेटची डेफिनेशन सांगितलेली आहे, हे स्टेट मात्र पब्लिक पर्पज साठी, पब्लिक पर्पज म्हणजे काय, सर्वसामान्य हितासाठी लोकांवरती कंपल्सरी सेवा म्हणजे काय, तुम्हाला आपण काय म्हणू शकतो, कंपल्सरी काही सेवांमध्ये काम करायला सांगू शकतं. आणि या प्रकारच्या कंपल्सरी सेवा देत असताना सरकार कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. कोणत्या कारणावर भेदभाव करणार नाही, ऑन ग्राउंड्स ओनली, फक्त या कारणावर भेदभाव करणार नाही. कोणती कारणं आहेत, रिलीजन, रेस, कास्ट और क्लास और एनी ऑफ देम. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा या 4 कारणांवरती कोणत्याही पद्धतीने सरकार किंवा स्टेट भेद करणार नाही. सिंपल कन्सेप्ट आहे. आर्टिकल 23 पहिला मुद्दा काय सांगतं, पहिला मुद्दा सांगतं की कोणत्याही प्रकारचा मानवी अपव्यापार हा कायद्याने गुन्हा असेल. दुसरा मुद्दा सांगतं कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही इतर व्यक्तीवरती फोर्स लेबर लावणं, बंधुआ मजुरी लावणं हा कायद्याने गुन्हा असेल. व्यक्ती, खाजगी व्यक्ती, संस्था करू शकत नाही. मात्र या वरच्या प्रोव्हिजनला एक अपवाद आहे. काय अपवाद आहे, तर स्टेट या पर्टिक्युलर ठिकाणी व्यक्तींवरती अनिवार्य सेवा लावू शकतं, त्यांना फोर्स लेबर करू शकतं. पण हे फोर्स लेबर खाजगी कामासाठी असता कामा नये. राज्य संस्था नागरिकांवरती पब्लिक पर्पज, सर्वसामान्य हितांसाठी या प्रकारचं बंधन टाकू शकते. सर्वसामान्य हितांसाठी तुम्ही हे काम करा असं बंधन टाकू शकते की तुम्हाला हे काम करावंच लागेल, हे तुम्ही डिनाय करू शकत नाही. आणि या प्रकारचं कामाचं बंधन टाकल्यानंतर त्या ठिकाणी स्टेटने कामाचं बंधन टाकताना भेदभाव करता कामा नये. भेदभाव कोणत्या कारणावर न करता कामा नये, रिलीजन, रेस, कास्ट, क्लास किंवा यापैकी कोणत्याही कारणावरती स्टेटने भेदभाव करता कामा नये. थँक्यू मित्रांनो. परत एकदा सांगतो, या सिरीजचा पर्पज आहे कमी वेळामध्ये मोजक्या शब्दात मुद्देसूदपणे तुम्हाला आर्टिकल समजावून सांगणं. आर्टिकलचा खूप मोठा फापट पसारा आणि ओव्हर अनालिसिस देण्याचा बिलकुल उद्देश नाहीये. तेव्हा आर्टिकलची सिरीज आपण एवढीच छोटी मुद्देसूद ठेवणार आहोत. थँक्यू.